आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। एका बाजूने नीलम गोरे हात वर करतात उद्धव ठाकरेंचा। मी काहीच बोललो नाही 15 वर्षामध्ये, आणि जर बोललो असेल तर मी संन्यास घेईन असं तुमच्याच सर्वांसमोर बोलला होता। आता घेशील का रे संन्यास? घेशील? आता सांग भास्कर जाधव तू किती बापाचा आहेस? आणि आता सगळीकडे जे काय फिरवतायत ना या भास्कर जाधवला, ते फक्त कुत्री भुंकण्यासाठी कुठेतरी लागते ना, त्याच्या पलीकडे या भास्कर जाधवचा उपयोग घरात नाही किंवा घराच्या बाहेर नाही। ह्याची 4 मुलं आहेत, त्यापैकी एकच याच्यासारखा दिसतो। आम्ही विचारलं का रे बाकीचे ते 3 कुठून आणले? ते उद्धव ठाकरे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले होते। सावंतवाडी, कुडाळ आणि नंतर कणकवली असा तो त्यांचा दौरा होता असं मला समजलं। भास्कर जाधव सावंतवाडीला काही बोलला नाही, कुडाळला आला नाही आणि चोरासारखं कणकवलीच्या सभेपर्यंत पोहोचला। इतक्या दिवसानंतर उद्धव ठाकरे आले होते, असं वाटलं की काहीतरी सिंधुदुर्गासाठी चांगलं बोलून जातील। मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष ते होते, तर मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं सिंधुदुर्गासाठी असं काहीतरी सांगून जातील। पण त्यातलं काही न सांगता राणेंना फक्त शिव्या देण्यासाठी कालची जाहीर सभा ती आयोजित केली होती। म्हणायचं राणे संपले, पण पूर्ण सभेमध्ये फक्त राणेंवरच ती सभा चालवायची, राणे या नावावर। भास्कर जाधव 18 महिने गरोदर भास्कर जाधव, त्याची लायकी जर कोण ओळखत असेल तर निलेश राणेपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची लायकी कोणच चांगली ओळखत नाही। त्याची भाईगिरी जी होती चिपळूणमध्ये ती निलेश राणेंनीच संपवली। हा वाळू चोर भास्कर जाधव हातपाटीच्या वाळूवर घर चालवतो आणि नको नको ते धंदे यायचे आहेत, तो दुसऱ्यांचे बाप काढतो। भास्कर जाधव तू किती बापाचा आहेस हे तुझ्या आईला देखील माहित नाही, एवढं लक्षात ठेव। तू जेवढी भाषा घसरवशील त्याच्यावर पलीकडे जाऊन निलेश राणे तुला उत्तर देणार, एवढं लक्षात ठेव। आता आमचं पक्षाचं अभियान चालू आहे 15 तारखेपर्यंत, 15 फेब्रुवारीपर्यंत। 16 तारखेला मी गुहागरात जाणार, जाहीर सभा आहे माझी। जी काय उरली सुरली तुझी आबरू आहे ना भास्कर जाधव, तुझ्या मतदारसंघात येऊन काढणार। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।